मंडळी नमस्कार. भाऊ नमस्कार. नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरात दर्णे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि माझ्यासोबत आहे वणी तालुका यवतमाळ जिल्हा इथून आलेले प्रफुल्लभाऊ चोपणे आणि शरदभाऊ भोयर हे दोन तरुण युवा शेतकरी या सावी तूर पिकाला आणि SRT तूर शेतीला, शून्य मशागत शेतीला भेट देण्यासाठी आज आले. आणि जवळपास नाही म्हणतो मला तरी 2.5-3 तासापासून आपण फिरत आहोत. तर एकंदरीत जाणून घेऊ त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया की त्यांना हे सलग तूर पीक आणि शून्य मशागत शेती कशी काय वाटले ते. नाही, याच्यामध्ये जे SRT पद्धतीनं ज्या पद्धतीनं तूर लावलेली आहे हे खरंच वेगळी पद्धत आहे. आणि हे जे तूर आहे याचा जो सारंग आहे तो पारंपरिक पद्धतीमध्ये शेती करताना आणि जे आम्ही वाण लावतो त्यामध्ये तर हे फार क्वचित दिसलं आणि दिसलंही नाही, फार क्वचितच एखादी. पण इकडे बघा, पूर्ण तूर बघितल्यानंतर असं प्रसन्न वाटते की तूर होय की फुलाचे झाड होय असं वाटते. आणि प्रसन्न वाटते. अशी जर तूर राहिली तर नक्कीच उत्पादनामध्ये भर पडेल. आणि याच्यामध्ये दुसरं जे बघितलं, याच्यामध्ये जे दाणे आहे, जे नेहमी आम्ही जे वाण बघतो त्या वाणामध्ये 3 ते 4 दाण्याचा एक ॲव्हरेज असतो. पण याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 कुठे कुठे 5 ते 6 दाण्याचा एक ॲव्हरेज आहे इथं. त्याच्यामुळे हे सावी नावाची जे तूर आहे, तूर पीक जे आहे ते अतिशय खूप छान सुंदर आहे. आणि सरांनी आम्हाला याच्यासोबतच SRT बद्दल जे नवीन तंत्रज्ञान आहे, जे पारंपरिक शेतीपेक्षा खूप वेगळं आहे, त्याच्यामध्ये खर्चही खूप कमी येतो. आणि महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या जमिनीचा जो पोत आहे जो खाली गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जो सेंद्रिय कर्ब जो आपल्या शेतात आज नाहीच्या बरोबरीत येऊन आहे, आणि SRT मध्ये तोच पोत वाढवण्यासाठी आपल्याला SRT शेती करणं खूप काळाची गरज आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपला खर्च पण वाचून राहिला. उत्पादन हे आपल्या हातात नाही राहिलं, कारण निसर्ग असा आहे की कधी काय होईल सांगता येत नाही. आणि खर्च आपल्या हातात आहे, तर आपण खर्चात बचत करून जर आपण आपली जमीन जर सुपीक केली तर येणाऱ्या भविष्यामध्ये उद्या ज्या पिढीला आपल्याला ही जमीन द्यायची आहे ती सुपीक द्यायची की रसायन भरलेली द्यायची, नापिकी झालेली द्यायची, हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सरांनी आम्हाला जे नेहमी सरांचं यूट्यूब एक चॅनल आहे प्रफुल्ल कापसे सरांचं, त्यांचं नेहमी आम्ही बघतो. छान सुंदर ते आम्हाला मार्गदर्शन करत राहतात. आज वेळ आला, सरांना फोन केला आणि त्यांनी पण आम्हाला एवढा वेळ दिला. आम्ही वणीहून आलो, त्यांनी आम्हाला बिलकुल नाराज केलं नाही. आज 3 तास झाले सर आमच्या सोबत आहे वेळ काढून. खूप आनंद वाटला आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्याच्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद सर. काय सांगाल भाऊ एकंदरीत या तूर शेतीबद्दल. ही शेती बघितल्यानंतर आम्हाला अतिशय असा आनंद झाला आहे की आजच्याही काळामध्ये आपले प्रगतशील लोक आहे का जी आपल्या शेतीची सुपीकता सुधारण्याकडे लक्ष देत आहे. जनरली आता आपल्याला मार्केटमध्ये असं बघायला मिळते की सगळे लोक रासायनिकच्या मागं होड लागलेली आहे का इतकं होता. पण इथं आल्यानंतर आम्ही जेव्हा बघत आहोत की शून्य मशागत, आणि सरांशी बोलत असताना सरांना आम्ही विचारलं की तुम्ही खताचं वगैरे ड्रिंचिंग वगैरे कसं काय दिलंय. मी 2च ड्रिंचिंग आहे, 2 वेळा खत. 2 ड्रिंचिंग आणि 2 वेळा खत सरांनी दिलेलं आहे. पण जेव्हा आता जसं आपणही पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत, आपले 2 ड्रिंचिंग होत आहे, पुष्कळ स्प्रे होत आहे, आणि झाड पाहिल्यावर असं वाटतं गेले 4-5 खत दिले काय का. झाडाची मूळ बघा त्या झाडाचं, म्हणजे खरंच खूप सुंदर आहे. आणि ह्या तुरीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल खरंच बा हे कमीत कमी 15-20 क्विंटल एकरी पडाल बा, अशी एक अपेक्षा धरायला काय करत नाही. खरंच खूप सुंदर तूर आहे. तर आम्हाला असं वाटतं की जे आपले ज्याला काही करायचं आहे शेतीविषयक थोडी नवीन माहिती घ्यायची आहे त्या लोकांनी खरंच अवश्य एकदा इथे येऊन यांचा प्लॅट बघावा. म्हणजे आम्ही किंवा सर सांगत आहे म्हणून नाही, तर प्रत्यक्षात येऊन भेट घ्या आणि प्रत्यक्षात तुम्ही इथं बघा आणि त्याच्यानंतर जे चांगलं वाटते ते घ्या, नाही का. पण खरंच हे SRT पद्धतही चांगली आहे. आणि सरांची जे सावी नावाची जी त्यांनी व्हेरायटी उपलब्ध शेतकऱ्यांसाठी केली आहे, खरंच खूप सुंदर अशी व्हेरायटी आहे. आणि खरंच इथं आल्यानंतर माणसाला अगदी प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. आम्ही वणीवरून आलो, खरंच आम्हाला इथं आल्यानंतर वाटलं की आपण जो वेळ दिला तो खरंच चांगल्या कामासाठी गेला. आणि सरांनी जो आपला किमती वेळ आम्हाला दिला आणि जे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल सरांचं अगदी मनापासून खूप खूप आभार सर, आपण इतका किमती वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. मंडळी कसं आहे
शेतीत काहीतरी नवीन करण्याची नेहमीच माझ्या डोक्यात कल्पना राहते आणि अशा या कल्पनेतून सलग तूर शेती आणि जे काही SRT मंडळी आहे, जसे उमेश भाऊ पोदारे आहे, भानुदाजी ठाकरे आहे, विश्वनाथजी दये आहे, हे जे यांचे व्हिडिओ मी बघितलेले होते आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी सुद्धा SRTची शेती केलेली आहे. एक जे माझे 2 रोडचे शेत आहे ते दुसरं वर्ष जे आपण मगाशी पाहिले ते शेत आणि हे पहिलं वर्ष आहे. तर मंडळी याच्यामध्ये खरोखर भाऊंनी सांगितलं की जसं एकंदरीत पैशाची भरपूर मोठी बचत आहे, जमीन सुपीक होत चाललेली आहे आणि फायदाच फायदा, सुखच सुख, आनंदच आनंद आणि समृद्धीच समृद्धी या SRT शेतीमध्ये भेटणार आहे. म्हणून मंडळी SRT शेती करणं ही काळाची गरज आहे. आपण सुद्धा SRT शेती कराल ही मी अपेक्षा करतो. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.